माय माऊली नमस्कार. श्रावण मास व्रत वैकल्य शीतळा सप्तमीची कथा ओवी आपण बघूया. श्री गणेशाय नमः. जो सकल विघ्नाचा हरता, वंदनीया त्या शिवसूता. शीतला सप्तमी कथा वर्णनी आती संक्षिपे. शुद्ध सप्तमी श्रावण मासी, त्या दिनी शीतळा सप्तमी व्रतास सौभाग्य वृद्धी व्हावयास स्त्रियांनी अवश्य करावे. धान्याचे अष्टदळ करून कलश स्थापावा जलपूर्ण, वरी पूर्ण पात्र ठेवून शीतळा देवी स्थापावे. षोडोपचारे पूजा करुणी दक्षिणा ब्राह्मणा ते द्यावी, त्याच्या मुखे ऐकावी कथा शीतळा सप्तमीची. सौभाग्यदायक ते कथा स्वये श्रीकृष्ण होय सांगता. जे भविष्योत्तर पुराणी वर्णिनी तत्वता संक्षिप्ते आता सांगेन. जगत प्रसिद्ध असतनापुरी, इंद्रदूत राजा राज्य करी. धर्मशील त्याची नारी, महाधर्मपुत्र त्याचा. कन्या शुभकरी सुंदर, झाली तेव्हा उपवर. कौंडल्यपुरपती मित्रपुत्र त्यासी दिली यथाविधी. विवाह सोहळा झाल्यावरी कन्या निघाली सासरी. तव तिचा पिता उपदेश करी, शीतळा सप्तमी व्रत कीजे. मग कन्या इने ती जी ताता, येतेच रावणी करीती व्रता. तेव्हा पत्नी सुहृत पुरोहिता बोलावणे आणली. व्रत आचारवया तत्वता, वने चालली राजसूता. मार्गी माझी पुरोहिता निद्रा लागली अवचित. मागे राजबळा पाहत असे, तो पुरोहित कोठे न दिसे. हिने झाले आश्चर्य कैसे, एकली फिरे अरण्यात. तो एक वृद्ध स्त्री प्रगटली, राजबाळेसी बोलू लागली. भीती सोडून या सगळी माझ्या मागे ये बाळा. तिने रम्य सरोवर दाखविले, राजकन्येने आसन घातले. शीतळेचे पूजन केले एकाग्रमण करोनी. देवी झाली तेव्हा प्रसन्न, माग येणे वरदान. राजकन्याईने वैदव्य दुःख दर्शन न व्हावे मजमागी. ज्या स्त्रिया तुझे व्रत करीती, त्याची पुरवावी आरती. तथास्तु येनोनी भगवती, अदृश्य झाली तत्काळ. राजबाळा घराकडे येत, मार्गी पडला पहिला पुरोहित. सर्प दंश करोणी मृत झाला होता ब्राह्मण. ब्राह्मणाने आकांत केला, अंतरी कळवळली राजबाळा. स्तवन केली तेव्हा शीतळा देवी तेथे प्रगटली. देवी बोले राजकन्येस, तू केलेस त्या व्रतास, त्याचे पुण्य देता ब्राह्मणास उठेल जाण आतासी. राजकन्या तसे करीत, तो उठवणी बसला पुरोहित. मग ब्राह्मण पत्नी करीत पतिव्रतेने व्रतासी. नगराकडे सर्व फिरती, तो मार्गी पाहिला राजकन्या ती. सर्पदोष होणी क्षिती, वरी निचष्ट पडला असे. आकांत करी राजबाळा, कैसा मजवरी पडला घाला. प्रसंग जाणून या शीतळा देवी तेथे प्रगटली. इने भिवू नको घे राजकुमारी, हात फिरवी पतिदेहावरी. उठवणी बैसेल भूमीवरी, माझ्या व्रत प्रसादे. तैसे करिता राजबाळा, राजपुत्र उठवणी बैसला. सकळासी आनंद झाला, तो वर्णिला न जाय. ज्या स्त्रिया हे व्रत करीती, त्याशी वैदव्याशी नाही भीती. सकळ सौख्य लाभ होती, वदान देवी गुप्त झाली वधून. राजकन्या नगरा येत, दाने दिदली अपरभीत. पितराज्ञेने पती समवेत जातो झाली सासरी. शीतळा देवी प्रसादे करुण, झाले सुख सौभाग्य वर्धन. ज्या स्त्रिया व्रत करीती जाण, त्यासी वैदव्य नयेशी. विष्णूचा 8वा अवतार, श्रीकृष्णे सांगितली कथा पवित्र. त्या कथेचे सार मात्र येथे वर्णिले. इति श्री शीतला सप्तमी कथा ओवी समाप्त.